मी इथं 2 ते 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेऊन त्याला अशा मधोमध कट करून घेते. तुम्हाला जेवढी चटणी तयार करायची आहे तुम्ही तेवढे टोमॅटो घेऊ शकता. आता तुमच्या मनात विचार आला असेल की ही कोणती चटणी सांगत आहे, तर मी मोमोजची चटणी सांगते. आता एका वाटक्यात मैदा घ्या, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून थोडं पाणी टाकून त्याचा नरम असा गोळा तयार करा. आता त्याला बाजूला ठेवा. आपण मोमोज बनवण्यासाठी स्टफिंग तयार करूया. मी इथं गड्डा, शिमला मिरची, गाजर घेतली आहे. आता गड्डा अर्धा भाग कट करून त्याला बारीक बारीक पीस करून चॉपरमध्ये टाकून त्याला चॉप करून घ्या. बारीक असं चॉप झालं की त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता तशाच प्रकारे मी गाजरची साल काढून लहान लहान तुकडे करून त्याला पण चॉप करून घेते. आता त्याला पण प्लेटमध्ये एक साईडला काढून घ्या. मग आता आपण शिमला मिरचीचे पण तसेच बारीक बारीक तुकडे करून त्याला पण चॉपरमध्ये टाकून त्याला पण बारीक असं चॉप करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चला आपण आता पहिले टोमॅटोची चटणी करून घेऊया. आपण टोमॅटोची साल काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक असं फिरून घेऊ. पहा आपली चटणी पण तयार झाली. आलं ना मोमोजची चटणी पाहून तोंडाला पाणी. मी याच्यात थोडासा फूड कलर ॲड केला आहे म्हणजे आपली चटणीला कलर खूप छान येतो. चला मग आपण आता स्टफिंग तयार करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडंसं जिरं टाका. मग ते चॉप केलेला गड्डा टाका. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत त्याला परतून घ्या. मग त्याच्यात गाजर आणि शिमला मिरची टाका. कच्चापणा जातो तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. गॅस मोठा करूनच आपल्याला त्याला परतायचं आहे. आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाही. आता थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून त्याला छान असं परतवून घ्या. पहा आपलं स्टफिंग इथं तयार आहे. त्याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्या. स्टफिंग थंड होतं तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता त्या कणिकचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. पहा अशा प्रकारचे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत. गोळ्याला पीठ लावून आपल्याला अशी प्रकारची पापडी तयार करायची आहे. आपण सर्व प्रकारच्या पापड्या तयार करून घेऊ. तुम्हीही एकदा घरी नक्की बनवून पहा. हे मोमोज अगदी झटपट बनतात. पहा आपल्या सर्व पापड्या अशा रीतीने लाटून तयार झाल्या. आता आपल्याला तयार केलेली स्टफिंग त्या पापडींवरती टाकायची आहे. आपण चम्मच एवढी भरेल तेवढंच टाका, जास्त भरू नका म्हणजे आपले मोमोज फाटतील. आता एक एक करून त्यांचे मोदक तयार करून घ्या. मोदक तर सर्वांनाच बनवता येतात. इथं मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता त्या चाळणीमध्ये सर्व मोदक ठेवून त्याला 20 मिनिटं वाफवून घ्या. 20 मिनिटं झाले. आता आपण पाहून घेऊ. वाव, किती छान आपले मोमोज बनवून तयार झाले. आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या. आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी. आता एका वाटीमध्ये चटणी ठेवून थोडीशी कोथिंबीर टाकून ती प्लेट सजवून घ्या. चटणीशिवाय ते मोमोज खायला मज्जाच येत नाही. बाहेर जाऊन एवढे महाग मोमोज खाण्यापेक्षा घरीच बनवून सर्व परिवाराला खाऊ घाला. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा.